ठाकरे शिवसेनेचे नेते अखिल चित्रे आपल्यासोबत आहेत। अखिलजी, तुम्ही एक ट्विट केले आहेत, एकाच विचाराचे दोन वाघ सोबत येत आहेत आणि खाली एक व्हिडिओ पण आहेत। काय सांगाल, कसा प्रकारचा व्हिडिओ आहे, काय आहे त्याच्यामध्ये? काय आहे ते जो व्हिडिओ एका जंगलाच्या एका गोष्टीचा व्हिडिओ दोन सिंहांचा जो मी ट्विट केलेला आहे तो महाराष्ट्राचा जो कोणी व्यक्ती तो पाहिल तर मला असं वाटतं की त्याला समजेल की सध्याची जी काय महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आहे त्याला अनुसरून ते ट्विट केलेलं आहे। आणि हे प्रत्येक मराठी माणसाला, महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्याला हे कळेल की सध्या रानकुत्र्यांच्या कळपांनी ज्या प्रकारे महाराष्ट्राला घेरलं आहे आणि ज्या प्रकारे महाराष्ट्रावर वेगवेगळ्या पद्धतीने हमले चढवले जात आहेत, त्या झुंडशाहीला आणि त्या कळपाच्या झुंडाला ज्या प्रकारे या गोष्टीत त्या दोन सिंहांनी तोंड दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे आणि पळून लावलेलं आहे, त्याच प्रकारे मला असं वाटतं की 5 तारखेला जो काय ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत आणि ज्या प्रकारे मराठीसाठी एकत्र येऊन महाराष्ट्राला ज्या प्रकारे या राजकीय जे काय तरस आहेत त्यांनी घेरलेलं आहे, त्यांच्यापासून महाराष्ट्राला जर कोण वाचवू शकतं तर मला असं वाटतं ते ठाकरे ब्रँडच आहे। तर म्हणून ते एक सूचक ट्विट केलेलं आहे, प्रत्येकाने ते त्याला पाहिजे त्या हिशोबाने त्यांनी ते पाहावं। ठीक आहे। अंजली दमानी यांनी एक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बोलले आहेत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हा लढा अस्तित्वाचा लढा आहे, मराठी माणसासाठी नाही आहे। कोणाच्या अस्तित्वाचा लढा आहे? त्यांच्या अस्तित्वाचा लढा रोज सुरू असतो कोणता ना कोणता विषय घेऊन, जो ते तडीस पण नेत नाहीत। काय आहे ना, अस्तित्वाचा लढा वगैरे काही नाही आहे। हा जो काय मेळाव्याबद्दल ते बोलतायत की कशाबद्दल बोलतायत मला पहिलं कळलं नाही ते काय। सक्तीच्या विरोधात जे लढा सुरू आहे ना त्याच्यामध्ये मग हिंदी सक्तीचा लढा संपला ना। तो GR जो काही GR होता तो मला असं वाटतं की ठाकरे बंधूच्या ताकदीसमोर आणि महाराष्ट्र प्रेमी आणि मराठी माणसं यांच्यासमोर मला असं वाटतं की सरकार झुकलंय आणि त्यांनी ऑलरेडी ते GR मागे घेतलेलं आहे। तो लढा तात्पुरतं आत्ता तरी जिंकलेलं आहे असं दिसतंय, कारण त्यांनी जे काही समिती नेमली आहे त्या समितीने जरी ही हिंमत केली परत असं करायचं तर याच प्रकारे किंवा ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात मराठी माणसं रस्त्यावर उतरतील आणि सरकारला अशा प्रकारचे कोणतेही फालतू निर्णय हे महाराष्ट्रात घेता येणार नाही। म्हणून मला असं वाटतं उगीचच घरी बसून वायफळ बडबड करणं अशा मला वाटतं दमानेबाईसारख्या व्यक्तींनी पण बंद करावं। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।